जय। श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा माई की जय। श्री श्री गौर निताय भगवान की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज जी की जय। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जनरंजन। यशोदानंदन व्रज जनरंजन। जमुना तीरा वनचारी। जमुना तीरा वनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा। श्री अद्वैता गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंदा। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 रामो हरे रामो राम राम हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। जय राधा गोविंद राधा गोविंद श्री राधे। जय जगन्नाथ जय बलदेव जय सुभद्रा। जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भव तुमे। जय गौरानिताय गौरानिताय जय गौरानिताय। जय जय प्रभुपाद प्रभुपाद प्रभुपाद। जय गुरुदेवा गुरुदेवा गुरुदेवा। जय गुरुदेवा। हरिनाम संकीर्तन की जय।
श्रील प्रभुपाद की जय, गुरु महाराज जी की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च। श्रीरूपं सागरजातां सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्त श्रीराधाकान्त नमोऽस्तुते। तप्त कांचन गौरांगी श्रीराधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वं च कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंदा। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा प्रभुजीज माताजीज, आजच्या सर्व श्रीमद भागवतामध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आपण मागच्या वेळेस हा अध्याय क्रमांक 17 परीक्षित महाराजांनी दिलेला दंड आणि पारितोषिक कलिपुरुषाला, तर हा अध्याय आपण ऑलमोस्ट पूर्ण करत आहोत। तर आपण पाहिलं की कशा प्रकारे परीक्षित महाराजांनी हा जो विशेष प्रसंग पाहिला, कलिपुरुष हा गायीच्या रूपामध्ये पृथ्वी देवीला आणि बैलाच्या रूपामध्ये धर्माला कशा प्रकारे अनंत यातना देत
होता आणि परीक्षित महाराजांनी वार्तालाप केला या धर्माशी आणि पृथ्वीशी, की हा कलिपुरुषच तुमच्या दुःखांचं, यातनांचं कारण आहे का? परंतु धर्मानी आपल्याला त्यांच्या स्वतःच्या उदाहरणावरून शिकवलं, की कशाप्रकारे कधी-कधी प्रत्यक्षात एखादा व्यक्ती जरी आपल्याला यातनांचं, दुःखांचं कारण जरी दिसत असला, तरी ते दुःख हे कशाप्रकारे भगवंतांच्याच इच्छेने आपल्या अगोदरच्या कर्मांचं फळ, कर्माच्या फळाच्या रूपामध्ये आपल्यासमोर येत आहे. आणि त्याच्यामुळे जो व्यक्ती किंवा जो प्राणी मात्र, जो जीव ते कर्मफळं आपल्याला परत देण्याचं साधन ठरत आहे, त्यांच्यावर रागावण्यामध्ये काही अर्थ नाहीये. अशा प्रकारे धर्माने आणि पृथ्वीने नकार दिला कलिपुरुषाला आपल्या यातनांसाठी दोषी मानण्यासाठी. जरी परीक्षित महाराजांच्या समोर तो धर्माचं आणि पृथ्वी देवीचं प्रहार करून अनेक प्रकारे त्यांना दुःख देत होता. आणि त्यानंतर आपण पाहिलं की परीक्षित महाराज स्वतः कसे स्वतःच्या म्यानातून तलवार काढून तयार झाले त्या कलिपुरुषाला मृत्यूदंड देण्यासाठी. आणि नंतर कलिपुरुष त्यांना शरण गेला आणि त्यांना आपल्या प्राणासाठी याचना केली. आणि त्यावेळेस परीक्षित महाराजांनी त्याला अगोदर राहण्यासाठी 4 ठिकाणं दिले, जिथे धर्माच्या 4 तत्वांचं पालन होत नाही. धर्माच्या 4 प्रमुख आधारस्तंभांचं पालन होत नाही, जिथं ते भग्न होतात. आणि प्रत्यक्षात असे कोणतेही ठिकाण जिथे अधर्माचं पालन होत आहे, परीक्षित महाराजांच्या राज्यामध्ये नसल्यामुळे 5वं ठिकाण परीक्षित महाराजांनी दिलं त्या कलिपुरुषाला, जिथे की सोनं हे गरजेपेक्षा अधिक प्रमाणामध्ये साठवलं जात आहे. आणि आपण पाहिलं की अशा ठिकाणी कसा कलिपुरुषाचा प्रभाव हा असतो. आणि आपल्या घरामध्ये, आपल्या जीवनामध्ये जर कलिपुरुषाला जर ठिकाणं त्याला जर राहण्यासाठी जागा द्यायची नसली, तर काय काळजी आपण घ्यायला पाहिजे? तर या सर्व मुद्द्यांवर आपण चर्चा केली. तर आता राहिलेल्या ह्या 2 ते 3 श्लोकांमध्ये सूत गोस्वामी परीक्षित महाराजांचं यशोगान करतात, की अशा प्रकारचे महाराज परीक्षित हे कुरु वंशामध्ये, पांडवांच्या कुळामध्ये हे एक महान राजा म्हणून जन्मास आले आणि कशाप्रकारे त्यांचं यश आणि कीर्ती ही सर्व जगामध्ये कशी पसरली. तर आपण हे शेवटचे 3 श्लोक आज चर्चा करू आणि त्यानंतर अध्याय क्रमांक 19 ज्याच्यामध्ये परीक्षित अध्याय क्रमांक 18 ज्याच्यामध्ये परीक्षित महाराजांना ब्राह्मण पुत्र, शमीक ऋषींचा पुत्र शृंगी याच्याकडून कशाप्रकारे शाप प्राप्त झाला आणि त्या शापातून परीक्षित महाराजांच्या ज्या प्रकारे त्यांचा जन्म हा खूप महान आहे, भगवंतांचं दर्शन मिळालं त्यांना जन्माच्या अगोदर. त्याच प्रकारे त्यांचा जो अंत आहे, मृत्यू आहे, तो पण कशाप्रकारे महान आहे, हे आपण भागवतामध्ये पाहणार आहोत. कारण अशा महान व्यक्तींच्या जन्माचं आणि मृत्यूचं आणि पूर्ण जीवनकाळ हे तिन्ही गोष्टी एकाच ध्येयासाठी समर्पित असतात, ते म्हणजे भगवंतांची सेवा. तर ज्या प्रकारे परीक्षित महाराजांनी पूर्ण जन्म हा भगवंतांच्या सेवेमध्ये वेचला, त्याच प्रकारे त्यांचा मृत्यू हे पण कसं ह्या जगासाठी खूप महान सेवेचं कारण ठरलं. कारण त्यांच्या मृत्यूमुळे आपल्या सर्वांना श्रीमद भागवतम प्राप्त झालं. तर आपण हे राहिलेले 3 श्लोक अगदी पाहू. कृपया श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. स एष एतर्ह्यध्यास्त स एष एतर्ह्यधास्त स एष आसनं पार्थिवोचितम् पितामहेनोपन्यस्तम् राज्ञारण्यं विवीक्षता आस्ते धूना स राजर्षिः कौरवेन्द्रियः स्त्रियोल्लसन्
गौरवोल्लसम् गजा वै महाभागश चक्रवर्ती बृहत्सुव. कुणाला वाचायचंय का प्रभूजीच माताजीच? मी वाचू प्रभूजी. हा, अलका माताजी. आणि बाकी कुणाला वाचायचंय त्यांनी आपले आपले हात रेज करून ठेवा. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम. धन्यवाद. परीक्षित महाराज महाभाग्यवान आहेत. त्यांचे आजोबा युधिष्ठिर महाराज यांनी निवृत्त होऊन वनात जायचे ठरवले तेव्हा आपले राज्य त्यांनी त्यांच्यावर सोपवले. कुरुवंशातील राजांच्या सत्कृत्यामुळे लोक त्यांचा गौरवगीत गात असतात. तीच परंपरा घेऊन महाभाग्यवान चक्रवर्ती सम्राट परीक्षित आता हस्तिनापूर नगरीत अत्यंत यशस्वीपणे राज्य करीत आहेत. तात्पर्य श्रील प्रभुपाद. आपण इथे पॉज घेऊ. तर इथे हरे कृष्ण, इथे अनुवादामध्ये आपण पाहत आहोत की सूत गोस्वामी म्हणत आहेत की तीच परंपरा घेऊन, कोणती परंपरा? त्यांच्या महान पूर्वजांची, पांडव इत्यादी, तीच परंपरा घेऊन महाभाग्यवान चक्रवर्ती सम्राट परीक्षित आता हस्तिनापूर नगरीत अत्यंत यशस्वीपणे राज्य करीत आहेत. कोण सांगत आहेत प्रभूजीज माताजीज? हे हा, नैमिषारण्य मधल्या ऋषी मुनींना सांगत आहेत. कोण सांगत आहेत? सूत गोस्वामी. तर सूत गोस्वामी वर्तमान काळ वापरत आहेत त्यांच्या वर्णनामध्ये. कशामुळे वर्तमान काळ वापरत आहेत? कारण ही जी घटना होऊन गेलेली आहे, परीक्षित महाराजांचं जीवन कार्य आणि त्यांचा जीवन शेवट, ही सूत गोस्वामी ही कथा करण्याच्या जस्ट काही वर्ष अगोदर होऊन गेलेली आहे, जास्त दिवस नाही. म्हणजे सूत गोस्वामींच्या अगोदर शुकदेव गोस्वामींनी श्रीमद भागवतम सांगितलं परीक्षित महाराजांना, आणि त्यावेळेला बाकी बरेच सारे साधू संत तिथे उपस्थित होते, ज्याच्यामध्ये सूत गोस्वामी पण उपस्थित होते त्या श्रोत्यांमध्ये. तर ही घटना जास्त काही काळापूर्वी झालेली नाहीये, त्याच्यामुळे त्याचा रेफरन्स देताना, त्याला संबोधित करताना सूत गोस्वामी इथे वर्तमान काळ वापरत आहेत, भूतकाळ नाही वापरत आहेत. जसं की आपण म्हणतो की आत्ता ही गोष्ट झाली, आत्ता हे असं होतं, याचा अर्थ असं नाही की खूप अगोदर ती घटना झालेली, याचा अर्थ असा की जस्ट आत्ता ते होऊन गेलेलं आहे. त्याच प्रकारे इथे सूत गोस्वामी सांगत आहेत की आत्ता परीक्षित महाराज हे अशा प्रकारे छान प्रकारे राज्य करत होते आणि आपल्या आदर्श पूर्वजांचा पदचिन्हांचं पालन करून धर्माचं राज्य करत होते. ते वर्तमान काळामध्ये वर्णन करत आहेत. हा, अलका माताजी. हरे कृष्ण. हो, तात्पर्य श्रील प्रभुपादजी. तात्पर्य श्रील प्रभुपादजी द्वारा श्रील प्रभुपादजी की जय. नैमिषारण्यात ऋषी मुनींनी जे दीर्घ यज्ञ सत्र हाती घेतले होते त्या परीक्षित महाराजांच्या निर्वाणानंतर अल्पावधीतच प्रारंभ झाले होते. हे यज्ञ सत्र सहस्र वर्षापर्यंत चालणार होते. भगवान श्रीकृष्णांचे ज्येष्ठ बंधू भगवान बलराम यांच्या समकालीन काही व्यक्ती या यज्ञाच्या प्रारंभी उपस्थित होत्या. काही तज्ञांच्या मते नजीकच्या भूतकाळासाठीही वर्तमान काळ योजलेला जाऊ शकतो. त्या अर्थाने परीक्षित महाराजांच्या राजवटीसाठी येथे वर्तमान काळ योजलेला आहे. भूतकाळात प्रारंभ झालेली गोष्ट असेल तर त्यासाठीही. माताजी, तुमचा आवाज थोडासा कमी येत आहे. हा, आता ठीक आहे. त्यासाठीही वर्तमान काळ उपयोजिता येतो. परीक्षित महाराजांची तत्वे अजूनही आचरणात आणणे शक्य आहे. त्याद्वारे अजूनही मानव समाजाची सुधारणा पूर्णपणे होऊ शकते. मात्र त्याकरिता अधिकाऱ्यांची तीव्र इच्छा हवी. जर आपण परीक्षित महाराजांप्रमाणे दंड करण्यात दृढ संकल्प असू तर आजही आपण कलीने प्रसूत केलेल्या सर्व अनैतिक दुर्गुणांची पूर्णतः हकलपट्टी करू शकतो. परीक्षितांनी कलीसाठी काही ठिकाणे राहण्यासाठी दिली हे निश्चित, परंतु प्रत्यक्षात ते इतके दक्ष होते की मद्यपान, द्यूत, अवैध संबंध, हिंसा यांच्यासाठी राज्यात एकही स्थान नव्हते. त्यामुळे कलीला राहण्यासाठी स्थान सापडले नाही. आजचे राज्यकर्ते भ्रष्टाचाराचे निर्मूलन करू इच्छितात, परंतु ते तर असे मूर्ख आहेत, त्यांना हे शक्य कसं होईल हे कळत नाही. ते तर जुगाराचे अड्डे, दारूचे गुत्ते, वेश्यागृहे, सिनेमागृहे
अशा सर्वांनाच अनुमती देऊ इच्छितात. त्यांच्या पावलोपावली व्यवहारात किंबहुना त्यांच्या खाजगी जीवनातच असत्य भरून आहे आणि इतके असूनही भ्रष्टाचार निपटून काढण्याची आकांक्षा. त्यांना देवराज्य हवे पण भगवंतांवर विश्वास नको. या दोन परस्पर विरोधी कल्पना एकत्र येणारच कशा? आपणाला जर समाजातून भ्रष्टाचार पूर्णपणे नाहीसा करायचा असेल, तर आपण आपल्या समाजाची अशी संघटना केली पाहिजे की तो समाज तप, पवित्रता, दया, सत्य या धर्मतत्वांचा अंगीकार करेल आणि अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यासाठी आपण द्यूतगृहे, मद्यालये, कुंटणखाने यावर बंदी घातली पाहिजे. भागवतातून हे व्यावहारिक धडे प्राप्त होतात. श्रील प्रभुपादजी की जय. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर इथे पाहतो आपण की कशा प्रकारे भागवतात सांगितलंय की आजच्या काळात पण आपण परीक्षित महाराजांनी ज्या प्रकारे राज्य केलं, कशा प्रकारे राज्य केलं, विशेषतः काय होती त्यांच्या राज्याची की कलिपुरुषाला आपला प्रभाव वाढवू दिला नाही आणि आपल्या राज्यातील प्रजेची काळजी घेतली की त्यांचं अधःपतन होणार नाही कलीच्या वाढत्या प्रभावामुळे. आणि हे करण्यासाठी त्यांनी ह्या गोष्टीची काळजी घेतली की त्यांच्या राज्यामध्ये सर्व ठिकाणी कसं धर्मतत्वांचं संरक्षण होईल आणि धर्मतत्वांना भंग करणारे ज्या काही पापमय कृत्य आहेत, जसं की पशूंची हत्या, मांसाहार, जसं की द्यूत क्रीडा, जुगाराचे अड्डे वगैरे जिथे, जसं की कुंटणखाने, अवैध संबंध जिथे चालतात किंवा अजून कोणतं बाकी आहे? नशापान, जिथे की दारू वगैरे सरकारच्या अनुमतीने दिली जाते. अशा ठिकाणं कोणतीच त्यांच्या राज्यामध्ये उपस्थित नव्हती. आणि इथे श्रील प्रभुपादजी सांगत आहेत, की समाजातील जे नेते आहेत, त्यांचं हे कर्तव्य आहे, की खरंच जर धर्माचं राज्य पसरवायचं आहे, तर त्यांनी पण ह्या गोष्टींची काळजी घेतली, तर आज पण धर्माचं राज्य आपण स्थापित करू शकतो. परंतु याच्यावर आपण मागच्या वेळेस चर्चा केली, की कशाप्रकारे आजची सरकार व्यवस्था अशा प्रकारे टॉपसी-टर्वी म्हणजे उलटी सर्व झालेली आहे, की रेव्हेन्यू म्हणजे कर जमा करण्यासाठी, सरकारचा तिजोरी भरण्यासाठी चुकीच्या गोष्टींवर अवलंबून राहिलं जातं. जसं आजच्या समाज व्यवस्थेत जर आपण पाहतो, की दारू असू, तंबाखूची वेगवेगळे उत्पादनं असू, यामधून सरकारला सर्वात जास्त प्रमाणामध्ये कर प्राप्त होतो. तर त्याच्यामुळे त्यांचं आपल्या जर समाजाचं अवलंबन अशा गोष्टींवर जर राहिलं, चुकीच्या गोष्टींवर, तर निश्चितच ह्या चुकीच्या गोष्टी समाजाला देशोधडीला किंवा नरकाकडे जाण्यासाठी, अधोगतीकडे जाण्यासाठी भाग पाडतील. त्याच्यामुळे पैशांचा, कराचा, प्राप्तीचा विचार न करता अगोदर अशा चुकीच्या गोष्टींना आळा घातला पाहिजे. आणि जर अशा चुकीच्या गोष्टींना आळा घातला, तर निश्चितच समाजातील जो पैसा चुकीच्या ठिकाणी जात आहे, तो वाचून समाजाची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही. तर केवळ आणि केवळ कर प्राप्त होत आहे म्हणून अशा गोष्टींना, ज्याच्यामधून अधर्म पसरेल, अशा गोष्टींना सरकारकडून मान्यता नाही द्यायला पाहिजे भागवताच्या अनुसार. आणि इथे श्रील प्रभुपादजी लिहितात की भागवतातून हे व्यावहारिक धडे प्राप्त होतात आपल्याला दैनंदिन जीवनासाठी, सामान्य मनुष्यांच्या, समाजाच्या. पुढे जाऊ आपण. कुणाचा काही प्रश्न आहे का? प्रभुजीस, माताजीस? हरे कृष्ण. ठीक आहे, पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 45. तर हा शेवटचा श्लोक आहे या अध्यायामधला. इत्थं भूत अनुभावः इत्थं अनुभावः अयम् अभिमन्युसुतो नृपः अयम् सुतो नृपः यस्य पालयतः क्षौनिम् यस्य यूयं सत्राय दीक्षितः. यूयं हरे कृष्ण. एक मिनिट. योजना माताजी, तुम्ही हात वर केलेला, हो प्रभुजी. आणि क्षितिजा माताजी तुम्ही पुढचं वाचा. ठीक आहे. हो प्रभुजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अभिमन्यू पुत्र परीक्षित महाराज इतके अनुभवी आहेत की पृथ्वीवरील त्यांच्या कुशल आणि प्रभावी शासनामुळे तथा संरक्षणामुळेच आपणाला अशा प्रकारचा यज्ञ करणे शक्य झाले आहे.
तात्पर्य: ब्राह्मण आणि संन्यासी हे समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीचे तज्ज्ञ आहेत, तर क्षत्रिय, राज्यकर्ते हे समाजाच्या भौतिक शांती समृद्धीचे तज्ज्ञ आहेत. या दोन्ही गटातील लोक समाजाच्या सुखाचे आधारस्तंभ आहेत आणि म्हणून एकूण समाजाच्या सर्वांगीण कल्याणासाठी ते एकमेकास पूरक असले पाहिजेत. परीक्षित महाराज हे अनुभवी राजा होते. त्यांनी कलीला आपल्या क्षेत्रातून पळवून लावले होते. त्यामुळे परमार्थिक प्रबोधनाकडे समाज उन्मुख झाला होता. जर सामान्य जनता उत्सुक नसेल, स्वागतशील नसेल, तर आध्यात्मिक प्रबोधनाचे महत्त्व त्यांच्या मनावर बिंबविणे फार कठीण आहे. तप, पवित्रता, दया आणि सत्य ही धर्माची मूलतत्वे आध्यात्मिक ज्ञानाच्या प्रगतीसाठी अनुकूल मनोभूमिका निर्माण करतात. परीक्षित महाराजांनी राज्यात आध्यात्मिक ज्ञानासाठी अनुकूल परिस्थिती उत्पन्न करून दिली. म्हणून नैमिषारण्यातील ऋषींना हे सहस्त्र वर्षांपर्यंत चालणारे यज्ञसत्र हाती घेणे शक्य झाले. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर सरकारी पाठिंबा असल्याविना कोणत्याही धार्मिक तत्वज्ञानाची किंवा धर्मतत्वांची प्रगती होणे अशक्य आहे. सामान्य जनांच्या कल्याणासाठी या संदर्भात ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचे एकमेकांशी पूर्ण सहकार्य आवश्यक आहे. अगदी महाराज अशोका पावेतो ही प्रवृत्ती जागृत होती. भगवान बुद्धाला राजा अशोकाने आवश्यक तेवढा पाठिंबा दिला होता आणि त्यामुळे या विशिष्ट संप्रदायाचा जगात सर्वत्र प्रसार झाला. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. अशा रीतीने ते पण वाचा. अशा रीतीने श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदातील कलीला दंड आणि पारितोषिक नामक 17व्या अध्यायातील भक्ती वेदांत भाष्य संपन्न. हरे कृष्ण प्रभूजी. हरे शिला कृष्ण. प्रभुपाद की जय. जय. धन्यवाद. हरे कृष्ण. तर इथे आपण पाहतो की कशा प्रकारे धर्माच्या तत्वांचा जर प्रसार करायचा आहे तर दोन समाजातील घटकांनी एकत्र येणं खूप आवश्यक आहे. एक आहे त्या आध्यात्मिक तत्वांचा प्रचार प्रसार करणारे भगवंतांचे भक्त, संन्यासी वगैरे, आणि दुसरे आहेत त्या आध्यात्मिक तत्वांचा प्रचार प्रसार करणाऱ्या व्यक्तींना भक्कम पाठिंबा देणारे राज्यकर्ते. तर या दोन्ही तत्वांचं समाजातील घटकांचं खूप महत्व आहे. आणि श्रील प्रभुपादजी उदाहरण देतात की कशा प्रकारे बौद्ध धर्म हा भारतामध्ये आणि साऊथ ईस्ट एशिया म्हणजे भारतातील आजूबाजूच्या देशांमध्ये आणि जगामध्ये पण पसरण्यासाठी सम्राट अशोकांचा जो पाठिंबा होता गौतम बुद्धांना तो खूप महत्त्वाचा ठरला. त्याच्यामुळे गौतम बुद्ध इतके व्यवस्थित चांगल्या प्रकारे बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करू शकले त्या राजाच्या असणाऱ्या पाठिंब्यामुळे. त्याचप्रमाणे आपण बाकीचे पण उदाहरणं पाहतो. जसं चाणक्य काही धर्म प्रचारक नव्हते, परंतु धर्माचे बरेचसे तत्व आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगात येणारे चाणक्यांचे प्रचलित आहेत, प्रसिद्ध आहेत. तर त्या चाणक्यांना पण चंद्रगुप्त मौर्य यांचा पाठिंबा होता. त्याच प्रकारे आपण आता रिसेंट म्हणजे आजच्या इतिहासामध्ये पाहतो कशा प्रकारे महान साधू संत जसं तुकाराम महाराज, रामदास स्वामी त्यांच्या काळामध्ये पण महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचा कशा प्रकारे त्यांना पाठिंबा होता आपल्या सनातन धर्माची शिकवण ही त्यांच्या जीवनामध्ये पालन करण्यासाठी आणि सामान्य जनतेच्या पण मनामध्ये रुजवण्यासाठी. तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की धर्माच्या तत्वांचा जर प्रचार प्रसार करायचा आहे तर समाजातील ह्या दोन घटकांनी एकत्र येणं खूप आवश्यक आहे. म्हणजे भगवंतांच्या शुद्ध भक्तीचा प्रचार प्रसार करणारे भक्त, संन्यासी, प्रचारक वगैरे, आणि त्यांना सरकारी स्तरावर म्हणजे गव्हर्नन्स ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो त्या स्तरावर पाठिंबा प्राप्त होणं खूप खूप महत्त्वाचं आहे. मग धर्मतत्वांचा प्रचार प्रसार छान प्रकारे होऊ शकतो. आणि अशा प्रकारे आपण पाहतो की परीक्षित महाराज हे स्वतः एका आदर्श राजर्षींचा उदाहरण घालून देत आहेत की कशा प्रकारे एका आदर्श राजाने हे कर्तव्य पार पाडायला पाहिजे, समाजातील सामान्य घटकांच्या आध्यात्मिक प्रगतीची काळजी घेणे आणि कलिपुरुषाच्या प्रभावामुळे त्यांचा ऱ्हास होणे, अधपतन होणे यांची पण काळजी घेणे. तर आता आपण अध्याय क्रमांक 18 सुरू करू की कशा प्रकारे परीक्षित महाराजांना हा शाप प्राप्त झाला
एका प्रकारे पाहायला गेलं तर भगवंतांच्याच इच्छेचा हा भाग होता, जेणेकरून परीक्षित महाराजांचं जसं जीवन हे पूर्ण समाजासाठी आदर्श होतं, तसं त्यांचा मृत्यूही पूर्ण समाजासाठी आदर्श होता. कशा प्रकारे आपण पूर्ण आपलं जीवन हे भगवंतांच्या सेवेमध्ये समर्पित करायला पाहिजे. तर हा अध्याय सुरू करू. अध्यायाचं शीर्षक आहे परीक्षित महाराजांना ब्राह्मण पुत्राचा शाप. कृपया श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. सूत उवाच सूत उवाच यो वै द्रौण्यस्त्रविप्लुष्टो यो वैद्यश्लुष्टो न मातुरुदरे मृतः न मातुरुदरे मृतः अनुग्रहात् भगवतः अनुग्रहात् भगवतः कृष्णस्याद्भुतकर्मणः कृष्णस्याद्भुतकर्मणः हरे कृष्ण. रसिका माताजी तुम्ही हात वर केलेला. हो सॉरी एक मिनिट. क्षितिजा माताजी तुम्ही आधी वाचा. रसिका माताजी तुम्ही पुढचा वाचा. ओके. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. सूत गोस्वामी म्हणाले, भगवान श्रीकृष्णांची कर्मे अत्यंत आश्चर्यजनक आहेत. परीक्षित महाराज मातेच्या उदरात असताना द्रोण पुत्राच्या अस्त्राचा आघात होऊन सुद्धा केवळ भगवंतांच्या कृपेनेच ते जळून मरण पावले नाही. तात्पर्य: परीक्षित महाराजांच्या अद्भुत शासन कौशल्याविषयी ऐकून विशेषतः त्यांनी आपल्या राज्यात कलीला कसे शासन केले आणि कोणतीही हालचाल करणे त्यास कसे अशक्य केले हे ऐकून नैमिषारण्यातील ऋषी आश्चर्याने थक्क झाले. सूत गोस्वामी परीक्षित महाराजांच्या अद्भुत जन्म व निर्वाणाचे वर्णन करण्यास तसेच उत्सुक होते. नैमिषारण्यातील ऋषींची उत्कंठा वाढवण्यासाठी सूत गोस्वामींनी हा श्लोक सांगितला आहे. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर इथे श्रील प्रभुपादजी तात्पर्यामध्ये वर्णन करत आहेत की आता परीक्षित महाराजांच्या आदर्श राज्यकारभाराचं वर्णन झालं, मग त्याच्यानंतर त्यांच्या जन्माचं वर्णन पुन्हा का सांगत आहेत सूत गोस्वामी. तर तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादजी त्याचं विश्लेषण सांगतात की कशा प्रकारे पुन्हा हा जो रेफरन्स दिलेला आहे सूत गोस्वामींद्वारे परीक्षित महाराजांच्या महान जन्माविषयी, तो केवळ आणि केवळ नैमिष अरण्यातल्या ऋषीमुनींची उत्कंठा वाढवण्यासाठी दिलेला आहे, जेणेकरून परीक्षित महाराजांचं आता जो येणारा महत्वाचा जो काळ आहे त्यांच्या अंताविषयी, त्यांच्या मृत्यूविषयी, त्याच्याविषयी परीक्षित महाराजांनी कशा प्रकारे तो प्रसंग त्याला धैर्याने सामोरे गेले त्याचं वर्णन ऐकण्यासाठी नैमिषारण्यमधल्या ऋषीमुनींना अजून उत्सुकता लागावी, यासाठी थोडक्यामध्ये त्यांच्या जन्माविषयी हा श्लोक सांगितलाय सूत गोस्वामींनी. पुढे जाऊ आपण श्लोक क्रमांक 2. ब्रह्मकोपोत्थिताद्यस्तु तक्षकात् प्राणविप्लवात् न सम्मोहोरुभयात् भगवत्यर्पिताशयः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा माताजी. हरे कृष्ण. आणखी म्हणजे परीक्षित महाराजांनी स्वतःला भगवंताच्या चरणी सदैव समर्पित केलेले होते. त्यामुळे ब्राह्मण पुत्राच्या कोपामुळे सर्पदंश आणि त्यातून प्राणनाशाचा प्रसंग ओढवला, तरी त्यामुळे त्यांना भय वाटले नाही अथवा त्यामुळे ते संमोहितही झाले नाही. हरे कृष्ण. तात्पर्य: ज्याने स्वतःला भगवंताप्रती समर्पित केलेले आहे त्यास नारायण परायण असे म्हणतात. त्याला कोणत्याही ठिकाणी तसेच कोणाचीही भीती वाटत नाही. अगदी मृत्यूचे देखील त्याला भय वाटत नाही. त्याला भगवंता इतके महत्वाचे दुसरे काही असत नाही. त्यामुळे स्वर्ग आणि नरक दोन्ही त्याच्या दृष्टीने सारखीच असतात. तो हे चांगल्या प्रकारे जाणतो की स्वर्ग आणि नरक दोन्ही भगवंतानेच निर्माण केले आहेत. त्याप्रमाणे जन्म आणि मृत्यू
याही अस्तित्वाच्या दोन्ही अवस्था भगवंतानीच निर्माण केल्या आहेत. परंतु कोणत्याही परिस्थितीत नारायणांचे स्मरण ही अत्यावश्यक गोष्ट आहे. नारायण परायण व्यक्ती नामस्मरणाच्या सातत्याने अभ्यास करतो. परीक्षित महाराज हे असेच एक भक्त होते. एक अननुभवी ब्राह्मण पुत्राने कलीच्या प्रभावाखाली येऊन विनाकारण अन्यायाने त्यांना शाप दिला आणि महाराज परीक्षितांनी तो देवदत्त म्हणून स्वीकारला. त्यांनी हे जाणले की ज्यावेळी आपण मातेच्या उदरात जळून मृत्यू पावणार होतो तेव्हा नारायणाने भगवान श्रीकृष्णाने आपणास वाचवले आहे आणि आता सर्पदंशाने आपण जर मरणार असू तर तीही भगवंताचीच इच्छा असली पाहिजे. भक्त कधीही भगवंताच्या इच्छेविरुद्ध जात नाही. भगवंतांनी दिलेली कोणतीही गोष्ट भक्ताकरिता वरदानच असते. म्हणून अशा शापामुळे परीक्षित महाराज भयभीत झाले नाहीत किंवा गोंधळूनही गेले नाहीत. हे भगवंताच्या शुद्ध भक्ताचे लक्षण आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. श्रील प्रभुपाद की जय. तर इथे परीक्षित महाराजांना नारायण परायण असे भगवंतांचे शुद्ध भक्त म्हणून त्यांचं गुणगान केलेलं आहे. तर नारायण परायण ह्या शब्दाचा अर्थ श्रील प्रभुपादजी समजून सांगतात की भगवंतांच्या प्रती पूर्णपणे आपलं जीवन समर्पित केलेले भक्त. आणि परीक्षित महाराजांबद्दल हे पूर्णतः लागू पडते कारण की त्यांचा जन्म हाच भगवंतांच्या कृपेचं एक दर्शक आहे. कशामुळे दर्शक आहे? कारण आईच्या गर्भामध्ये असताना, पोटामध्ये असताना, उत्तरेच्या पोटामध्ये असताना अभिमन्यूने ज्या प्रकारे ब्रह्मास्त्र फेकलेलं त्या मातेच्या गर्भातल्या शिशूला नष्ट करण्यासाठी, तर त्यावेळेस परीक्षित महाराजांना भगवंतांनी अभय दिले, भगवंतांनी वाचवले त्या उत्तरेच्या गर्भाचं रक्षण करून. अशा प्रकारे परीक्षित महाराजांचा जन्म हाच भगवंतांच्या दर्शनाने झाला. का भगवंतांनी त्या शिशूचं रक्षण केलं मातेच्या गर्भामध्ये? कारण त्यांना माहिती होतं की हा बालक साधारण बालक नसून पांडवांच्या कुळामधला वंशज आहे, जो की धर्माचं पालन करून आदर्शपणे राज्यकारभार करेल. आणि एवढंच नाही तर विशेषतः हाच बालक ह्या राजाचं पुढे जीवन भगवंतांना समर्पित असेल आणि त्याचा मृत्यू हा पण ह्या पृथ्वीवरच्या लोकांच्या उद्धाराचं कारण ठरेल. कशा प्रकारे उद्धाराचं कारण ठरेल? श्रीमद भागवतम या पृथ्वी लोकावर अवतरेल या व्यक्तीच्या मृत्यूच्या वेळेला. तर अशा प्रकारे परीक्षित महाराजांचा जन्म, त्यांचा जीवनकाळ आणि त्यांचा मृत्यू ह्या तीनही गोष्टी भगवंतांना समर्पित असल्यामुळे त्यांना इथे नारायण परायण असं म्हटलेलं आहे. तर श्रीमद भागवतामध्ये असे खूप सारे श्लोक आपल्याला पाहायला मिळतील प्रभूजी माताजी, जिथे अशा नारायण परायण भक्तांचं यशोगान केलेलं आहे, कीर्ती गायलेली आहे. आपण एक श्लोक पाहू मे बी त्याच्यातला. तर श्रीमद भागवतामध्ये 6व्या स्कंदामध्ये वृत्रासुर, जे की भगवंतांचे नावाला तर असुरांच्या कुळामध्ये जन्म आहे, पण भगवंतांचे महान भक्त आहेत. अशा वृत्रासुरांच्या यशोगानामध्ये हा शब्द येतो नारायण परायण. तर आपण हा श्लोक एकदा म्हणण्याचा प्रयत्न करू. मुक्तानाम अपि सिद्धानाम सिद्धानां नारायण परायणः नारायण परायणः सुदुर्लभ प्रशांतात्मा कोटिष्वपि महामुने. तर या श्लोकामध्ये शुकदेव गोस्वामी वृत्रासुरांचं महानता गात आहेत की कशा प्रकारे अशा प्रकारचे जे नारायण परायण भक्त असतात, जे की भगवंतांना त्यांचं पूर्ण जीवन समर्पित असतं, म्हणजे त्यांचा जन्म, पूर्ण जीवनकाळ आणि मृत्यू, ह्या तीनही अवस्था भगवंतांच्या सेवेमध्ये समर्पित असतात. असे भक्त कसे आहेत? कोटीष्वपी, कोटी म्हणजे खूप खूप कोटी कोटी करोडो जे मुक्तात्मे आहेत आणि जे सिद्धात्मे आहेत
अशा मुक्त असलेल्या आणि सिद्ध असलेल्या जीवांपैकी पण असे नारायण परायण भक्त हे एकमेव आहेत. म्हणजे कोटी कोटी मुक्तात्म्यांपैकी एक भक्त त्या स्तराला भगवंतांच्या प्रती पूर्णपणे समर्पित असतो आणि अशा नारायण परायण भक्ताला शुकदेव गोस्वामी म्हणत आहेत सुदुर्लभः, की कोटी कोटी जीवांपैकी तो एक सुदुर्लभ असा एक जीव राहतो. प्रशांत आत्मा म्हणजे पूर्णपणे हे भगवंतांच्याच सेवेमध्ये भगवंतांच्याच गुणगानामध्ये संतुष्ट असे हे जीव असतात. पूर्णतः शांत प्रशांत आत्मा म्हणजे आत्मसंतुष्ट ज्याला आपण म्हणतो. कोटीष्वपी महामुने आणि अशा महान आत्म्यांना परीक्षित महाराजांना शुकदेव गोस्वामी सांगत आहेत, त्यांचं यशोगान गात आहेत. तर तशाच प्रकारचे एक नारायण परायण भक्त म्हणून भागवतामध्ये परीक्षित महाराजांना पण इथे संबोधित केलेलं आहे. आणि कशा प्रकारे कोणत्या कारणाने हा ब्राह्मणपुत्र शृंगी परीक्षित महाराजांवर एवढा रागवला की त्यांना शाप दिला मृत्यूदंडासाठी. तर ते आपण येणाऱ्या श्लोकामध्ये पाहू. कशामुळे एवढा कोप पावला, कशामुळे एवढा तो ब्राह्मणपुत्र रागावला होता. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीच माताजीच? नाहीतर आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 3. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. येस माताजी. प्रभूजी, ब्राह्मणपुत्राने जेव्हा परीक्षित महाराजांना श्राप दिला तर तो कलीचा प्रभावच आपण बोलू शकतो ना? हो, तर भागवत हो भागवत सांगतं की कशा प्रकारे त्या एका चुकीच्या गोष्टीमुळे एका चुकीच्या निर्णयामुळे कलिपुरुषाला ज्याचा की प्रभाव परीक्षित महाराजांनी थांबवून ठेवला होता, रोखून ठेवला होता, त्या कलीला आपला प्रभाव पसरवण्याची संधी प्राप्त झाली ह्या एका चुकीच्या कार्यामुळे. आणि केवळ संधीच प्राप्त नाही झाली, तर भागवत सांगते की कशा प्रकारे ब्राह्मण प्रजातीचा आणि ब्राह्मणांसोबत बाकीच्या वर्णाश्रम धर्मातील सर्व विभागांचा कशा प्रकारे ऱ्हास होत गेला, नीतिमूल्यांचा कशा प्रकारे ऱ्हास होत गेला आणि कलियुगाचं जे अधःपतन आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालं या एका चुकीच्या निर्णयामुळे. आणि हो माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, धन्यवाद. श्लोक क्रमांक 3. उत्सृज्य सर्वतः संगम सर्वता संगम विज्ञाता जित संस्थितिः संस्थिती वैयासकेर्जहौ शिष्यो शिष्य गंगायां स्वं कलेवरम्. तर या श्लोकामध्ये जाण्याआधी अजून एक मुद्दा मी सांगायचा राहिला की इथे परीक्षित महाराजांना हे पण त्यांच्याबद्दल सांगितलं की अशा प्रकारचे जे नारायण परायण भक्त असतात, जे की भगवंतांच्या सेवेसाठी पूर्ण जीवन त्यांनी समर्पित केलंय, अगदी मृत्यूच्या वेळीही त्यांना कोणत्या गोष्टीचे मृत्यूचे भय वाटत नाही, त्याला पण त्या कठीण कालावधीमध्ये पण ते भीतीमुक्त राहतात, अभय त्यांना प्राप्त होते. तर या संबंधित खूप एक सुंदर श्लोक भागवतात येतो जो आपण जस्ट 2 श्लोकांनंतर पाहणार आहोत. श्लोक क्रमांक 1.18.4 म्हणजे आता आपला 3रा श्लोक चालू आहे. याच्या पुढच्या श्लोकामध्येच आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे आपल्याला जर पण मृत्यूच्या वेळेला अभय प्राप्त करायचंय, मृत्यूच्या वेळेला आपल्याला कोणती भीती नाही वाटली पाहिजे, अशी जर अवस्था प्राप्त करायची आहे, तर जीवनामध्ये कशा प्रकारे आपलं जीवन समर्पित केलं पाहिजे ते आपण पुढच्या श्लोकामध्ये पाहू. ठीक आहे. तर श्लोक क्रमांक 4. आपण श्लोक क्रमांक 3चं अनुवाद आणि तात्पर्य पाहू. कुणाला वाचायचं आहे का? प्रभूजीज माताजीज. हरे कृष्ण. प्रभूजींपैकी कुणी आहे का? कुणाला वाचायचं आहे? नवनाथ प्रभू, प्रवीण गोगरे प्रभू, प्रवीण जाधव प्रभू किंवा बाकीचे भक्त.
रसप्रदा परंतु माताजी. तुम्ही ऑफिसमध्ये ठीक आहे, ठीक आहे. चालेल प्रभूजी, काही हरकत नाही. रसप्रदा माताजी, तुम्हाला वाचायचंय का? हो प्रभूजी. हरे कृष्ण, हरे कृष्ण. हा. एक मिनिट. हा प्रभूजी अनुवाद वाचू हा, ना अनुवाद आणि चांगलं? तात्पर्य. ओके. हरे कृष्णा. श्री प्रभुपाद की जय. श्री प्रभुपाद के द्वारा पुढे आपल्या सर्व सहकाऱ्यांना सोडून परीक्षित महाराज गंगा तटावर गेले. तेथे व्यासपुत्र शुकदेव गोस्वामींचे शिष्यत्व पत्करून आणि त्यांच्याकडून पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचे वास्तविक स्वरूप जाणून घेऊन त्यांनी अंततः तेथेच शरीराचा त्याग केला. पुढे वाचू प्रभूजी. हा, तात्पर्य. तात्पर्य. येथील अजित हा शब्द महत्वाचा आहे. भगवान श्रीकृष्णांना अजित, कधीही न जिंकले जाणारे असे म्हणतात. ते सर्व दृष्टीने अजित आहेत. कोणीही त्यांची वास्तविक स्थिती समजू शकत नाही. ते ज्ञानाला सुद्धा अजिंक्य आहेत. आपण त्यांच्या गोलक वृंदावन या शाश्वत धामाविषयी ऐकले आहे, परंतु असे कित्येक अभ्यासक आहेत की ते त्यांच्या या धामाचा अर्थ निराळा करतात. परीक्षित महाराजांना विनम्र शिष्याच्या नात्याने स्वतःला ज्यांच्या चरणी समर्पित केले त्या श्रील सुखदेव गोस्वामींसारख्या सद्गुरूंच्या कृपेने कोणालाही भगवंतांचे शाश्वत धाम, त्या धामातील भगवंतांचा दिव्य परिकर ह्यासहित भगवंतांची वास्तविक स्थिती जाणता येते. भगवंतांचे स्वरूप जाणून तसेच त्यांचा दिव्य धामाला प्राप्त होण्याची पद्धत जाणून परीक्षित महाराज आपल्या आत्यंतिक लक्षाविषयी निश्चिंत झाले. अशा ज्ञानामुळे ते सर्व गोष्टींना सहजपणे त्यागू शकले. अगदी स्वतःचे शरीर सोडतानाही त्यांना आसक्ती आडवी आली नाही. भगवद्गीतेत परमदृष्टा निवर्तते असे म्हटले आहे. जेव्हा एखादी व्यक्ती वस्तूकडे श्रेष्ठ दृष्टीने पाहण्यास समर्थ होते तेव्हा ती सर्व प्रकारची भौतिक आसक्ती सोडू शकते. भगवद्गीतेवरून आपण भौतिक शक्तीच्या गुणाहून श्रेष्ठ अशी भगवतशक्तीची गुणवत्ता समजू शकतो. शुकदेव गोस्वामींसारख्या अधिकृत सद्गुरूच्या कृपेनेच भगवंतांच्या श्रेष्ठ अशा त्या पराशक्ती संबंधी सर्व काही समजून घेणे सहज शक्य होते. त्या आपल्या शक्तीनेच भगवंत आपले शाश्वत नाम, गुण, लीला, सर्व परिवार आणि धामातील सर्व विविधता आविष्कृत करतात. भगवंतांच्या पराशक्तीचे पूर्ण आकलन झाल्याविना केवळ त्या निरपेक्ष सत्याचे तार्किक चिंतन कितीही केले तरी या मायिक जगाची आसक्ती सुटणे कधीही शक्य नाही. भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने परीक्षितांना सुखदेव गोस्वामींसारख्या थोर व्यक्तींची कृपा संपादन करता आली. म्हणून अजित अशा भगवंतांची वास्तव स्थिती समजून घेण्यास ते समर्थ झाले. वैदिक साहित्यातून भगवंतांना शोधून काढणे कठीण आहे, परंतु सुखदेव गोस्वामींसारख्या मुक्त भक्तांकडून त्यांच्या कृपेनेच भगवंतांना जाणून घेणे अतिशय सोपे आहे. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. श्रील प्रभुपाद की जय. तर इथे भगवान कृष्णांना संबोधित करण्यासाठी अजित हा शब्द वापरलेला आहे. उत्सृज सर्वतः संगम विज्ञात अजित संस्थितीही. अजित म्हणजे असे भगवंत जे की कधीही न जिंकले जाणारे, सदा सर्वदा हे विजयी असणारे असे भगवंत सांगितलेलं आहे. परंतु श्रीमद भागवतामध्ये असा पण एक श्लोक आहे ज्याच्यामध्ये सांगितलंय की अशा अजित कृष्णांना जे की कधी न जिंकले जाणारे आहेत त्यांना भगवंतांचे भक्त आपल्या भक्तीच्या जोरावर कसे जिंकू शकतात. तर आपण हा श्लोक पाहू. खूप सुंदर श्लोक आहे, भागवतामध्येच आहे. 10व्या स्कंदामध्ये 14वा अध्याय, ज्याच्यामध्ये ब्रह्माजींच्या प्रार्थना आहेत भगवंतांना आणि श्लोक क्रमांक 3. कृपया हा श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. ज्ञाने प्रयासमुदपास्य नमन्त एव
ज्ञानेन्द्रिया स्मृतिर्मुदपास्यमन्त एव मन्त एव जीवन्ति सन्मुखरितां भवदीयवार्ताम् वार्ताम् स्थाने स्थिता श्रुतिगतां तनुवाङ्मनोभिर् ये प्रायशो जितजितोऽप्यसितैस्त्रिलोक्याम् प्राशयतो जितैर्जितो तर इथे अशा व्यक्तींना अजित जितो म्हटलंय. अजित जितो म्हणजे जे अशा कधीही न जिंकू ज्यांच्यावर कुणीही विजय प्राप्त करू शकत नाही, अशा अजित अशा भगवंतांना कशा प्रकारचे भक्त त्यांच्यावर पण विजय प्राप्त करू शकतात यांच्याबद्दल सांगितलंय. तर इथं काय म्हटलंय की ते भक्त जे की आपल्या समाज व्यवस्थेने दिलेल्या स्थितीमध्ये राहून पण, वर्णाश्रम व्यवस्थेने प्राप्त झालेल्या स्थितीमध्ये राहून पण, जे की नेहमी त्यांचं शरीर, त्यांचं मन, त्यांचे बोलणे, शब्द मनसा वाचा आणि धिया मनसा वाचा म्हणजे त्यांचं शरीर, त्यांचं मन आणि त्यांचं शब्द हे केवळ आणि केवळ त्याच भगवंतांच्या यशोगानामध्ये नेहमी वापरतात. आणि त्यांच्या पूर्ण जीवनातल्या पूर्ण जीवनकाळ, जीवनातल्या प्रत्येक क्रिया ह्या त्या भगवंतांच्या यशोगान करण्यामध्ये, भगवंतांची कीर्ती पसरवण्यामध्ये त्यांच्या पूर्ण क्रिया ह्या जोडलेल्या असतात. असे भक्त हे अशा अजित म्हणजे ज्यांच्यावर कोणीही जिंकू शकत नाही अशा भगवंतांना पण त्यांच्यावर पण विजय प्राप्त करतात. त्यामुळे त्यांना काय म्हटलंय? अजित जित म्हणजे जे अशा अजित भगवंतांवर पण विजय प्राप्त करतात. तर भगवंतांना सामान्यतः अजित समजलं जातं, पण भक्त, शुद्ध भक्त हे विशेषतः अजित जित असतात. आणि इथे सांगितलेलं आहे की कशा प्रकारे परीक्षित महाराजांनी ज्यावेळेस त्यांच्या मृत्यूची वेळ आली की ब्राह्मण पुत्रांनी शृंगीने दिलेल्या शापामुळे, जिथे की 7 दिवसानंतर त्यांचा मृत्यू होणार होता, एका तक्षक नावाच्या उडणाऱ्या सापाच्या चावण्यामुळे, तर त्यांच्या येणाऱ्या मृत्यूची तयारी करण्यासाठी परीक्षित महाराज हे सर्व त्यांचं राज्य आणि राजाच्या सर्व जिम्मेदाऱ्या ह्यांचा त्याग करून गंगा तटावर आले आणि तिथे त्यांनी भगवंतांच्या भक्तांचा आश्रय घेतला. भगवंत आणि आपण पाहू वेगवेगळे भक्त कोणते आलेले आहेत. आणि तिथे शुकदेव गोस्वामी त्यांचं आगमन झालं आणि त्यांचं शिष्यत्व परीक्षित महाराजांनी स्वीकारलं. त्या शुकदेव गोस्वामींकडून भगवंतांबद्दल जाणण्यासाठी, भगवंतांबद्दल श्रीमद भागवतम श्रवण करण्यासाठी, ऐकण्यासाठी त्यांनी शुकदेव गोस्वामींचं शिष्यत्व हे स्वीकारलं. आणि इथे श्रील प्रभुपादजी सांगतात की केवळ आणि केवळ अशा प्रकारच्या भक्तांच्या शरण जाऊन, शुकदेव गोस्वामींसारख्या, शुकदेव गोस्वामींचं विशेषतः काय आहे की गुरु शिष्य परंपरामध्ये जे भगवंतांचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे, जसं की भगवंतांकडून ब्रह्माजींकडून नारद मुनींना, नारद मुनींकडून श्रील व्यासदेवांना आणि श्रील व्यासदेवांकडून शुकदेव गोस्वामींना हे श्रीमद भागवताचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे. तर ह्या गुरु शिष्य परंपरेमध्ये येणाऱ्या भगवंतांच्या प्रतिनिधीला, शुद्ध भक्ताला पूर्णपणे स्वतःचं जीवन समर्पित करून ते श्रीमद भागवत ऐकण्यासाठी त्यांना शरण गेलेले आहेत. केवळ अशाच भक्तांच्या कृपेने आपल्याला भगवंतांबद्दल, भगवत धामाबद्दल माहिती प्राप्त होऊ शकते. इथे श्रील प्रभुपादजी लिहितात की त्या शुकदेव गोस्वामींसारख्या सद्गुरूंच्या कृपेनेच कोणालाही भगवंतांचे शाश्वत धाम, त्या धामातील भगवंतांचं दिव्य परिकर म्हणजे भगवंतांचे जे सहचारी आहेत, त्यांच्यासोबत राहणारे आहेत. तर अशा भगवंतांच्या परिकरांबद्दल, भगवंतांबद्दलची वास्तविक स्थिती केवळ आणि केवळ भगवंतांच्या अशा शुद्ध भक्ताला शरण जाऊनच प्राप्त
होते. त्यामुळे अशा प्रकारे भगवंतांच्या दिव्य धामाला जाण्याची जी पद्धती आहे ती जर कुणाला माहिती करून घ्यायची, तर अशा व्यक्तींनी परीक्षित महाराजांचं जीवन व्यवस्थित प्रकारे अभ्यास केला पाहिजे, त्यांच्या जीवन आणि कार्याचा. आणि इथे सांगितलंय, की परीक्षित महाराज हे केवळ एका गोष्टीमुळं आपलं जे पूर्ण राज्य आहे, राज्यातली जेवढं ऐहिक संपत्ती, ऐश्वर्य जे आहे, त्यांची पत्नी, मुलं आणि बाकीचे सर्व राजेशाही थाट एवढ्याचमुळे सोडू शकले, कारण त्यांना भगवत भक्तीविषयी, भगवंतांना प्राप्त करण्याविषयी जी ओढ लागली होती, केवळ त्या ओढीमुळं त्या ह्या भौतिक जीवनातले सर्व ऐश्वर्य, संपदा ते सोडू शकले. आणि त्याविषयी श्रील प्रभुपादजी एका श्लोकाचा रेफरन्स देत आहे, 2ऱ्या अध्यायातला, परम दृष्ट्वा निवर्तते. तर इथे आपण एकदा तो श्लोक पण पाहू. त्या श्लोकाची सुरुवात आहे, विषया विनिवर्तन्ते. कृपया हा श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. विषया विनिवर्तन्ते विषया विनिवर्तन्ते वर्तन्ते निराहारस्य देहिनः निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोऽप्यस्य रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. परं दृष्ट्वा निवर्तते. तर या श्लोकामध्ये सांगितलंय, की ज्या वेळेस आपण कोणत्या उच्च चवीची, उच्च प्रतीची ज्यावेळेस आपण चव समजतो, त्यावेळेस निकृष्ट प्रतीची जी चव आहे, ती निकृष्ट प्रतीचं जे आकर्षण आहे, ते स्वाभाविकतः ऑटोमॅटिकली स्वाभाविकतः ते क्षीण पावतं, नष्ट पावतं. तर जसं की नेहमी आपण उदाहरण ऐकतो, की असा एखादा व्यक्ती आहे, की जो की भुकेला आहे समजा, ज्यांनी 4 दिवस झालं अन्नाचा कण घेतलेला नाही. तो जर रस्त्याने जात असेल आणि रस्त्याच्या बाजूला काही गाड्यावर कोणते पदार्थ, अन्नपदार्थ विकले जात असतील, परंतु ते स्वच्छ वातावरणामध्ये स्वच्छ प्रकारे तयार केलेले नसतील, शरीरासाठी हानिकारक असतील, तरी पण त्या व्यक्तीचं आकर्षण त्या खाद्यपदार्थांकडे जाईल, कारण त्यांनी 4 दिवस झाले अन्नाचा कण पण घेतलेला नाहीये. परंतु अशाच व्यक्तीच्या विरुद्ध दुसरं उदाहरण समजवा, की लहान लेकरू आहे घरामध्ये, परंतु त्याला बाहेर नेण्याच्या पूर्वी जर आपण व्यवस्थित खूप चांगल्या प्रकारचे प्रसादाचे व्यंजन बनवून भगवंतांना अर्पण करून ते जर त्या मुलाला आपण खाऊ घातलेत पोट भरेपर्यंत व्यवस्थित, मग त्याला तुम्ही रस्त्याने जरी घेऊन जात असताल आणि रस्त्याच्या बाजूला जरी गाड्यावरचे काही खाद्यपदार्थ दिसले, तरी त्या मुलाला त्याकडे आकर्षण होणार नाही. का? कारण त्याचं पोट व्यवस्थित प्रकारे भरलेलं आहे आणि त्याला सुपेरियर म्हणजे उच्च प्रतीचा काही चाखण्यास मिळालेला आहे. त्याच्यामुळे जे निकृष्ट प्रकारचं जे अन्न आहे, त्याच्याकडे निकृष्ट प्रकारच्या ज्या गोष्टी त्याच्याकडे त्याचं आकर्षण जाणार नाही. का? कारण त्यांनी परम दृष्ट्वा निवर्तते. त्यांनी उच्च प्रतीचं स्वच्छ प्रकारे भगवंतांना अर्पण केलेलं जे प्रसाद आहे, तो ग्रहण केलेला आहे. त्याच्यामुळे रस्त्यावरच्या खाद्यपदार्थांकडे त्याचं मन आकर्षित होणार नाही. त्याच प्रकारे भगवंत इथे सांगतात, की उच्च प्रतीची चव ही आपण हे करून डेव्हलपला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? प्रभुजीज, माताजी, आपल्याला उच्च प्रतीची चव आपण अवगत करणे, अवगत करणे. अवगत करून आपण ही निकृष्ट प्रतीची जे गोष्टींप्रती आपलं जे आकर्षण आहे, त्याच्यापासून आपण सुटका प्राप्त करून घेऊ शकतो. तर इथे सांगितलंय, की परीक्षित महाराज हे आपलं सर्व ऐहिक ऐश्वर्य केवळ एकाच गोष्टीमुळं त्याग करू शकले, कारण त्यांनी भगवत भक्तीबद्दल ते आकर्षण प्राप्त केलं होतं. एक श्रेष्ठ प्रतीची चव त्यांनी अवगत करून घेतली होती. त्याच्यामुळं निकृष्ट म्हणजे त्या शुद्ध भगवत भक्तीच्या तुलनेमध्ये ज्या दुसऱ्या स्तराच्या गोष्टी होत्या, त्यांच्याकडं त्यांचं आकर्षण हे आलं नाही. आणि अशा प्रकारचे उच्च प्रतीची चव अवगत करणं हे
गुरु शिष्य परंपरेमध्ये येणाऱ्या भगवंतांच्या प्रतिनिधीच्या कृपेमुळेच, शुकदेव गोस्वामींच्या कृपेमुळेच शक्य आहे. अजून एक श्लोक पाहायचा का प्रभूजीज माताजीज? हरे कृष्ण. हो प्रभूजी. हो प्रभूजी, चालेल. चालेल. खूप महत्वाचा श्लोक आहे हा, की जसं आपण थोड्या वेळापूर्वी सांगितले, की कोणत्या प्रकारच्या लोकांना अशा मृत्यूसारख्या भयावह प्रसंगी पण भीती प्राप्त होत नाही. कोणत्या प्रकारच्या लोकांना मृत्यूसारख्या कठीण प्रसंगी पण अभय प्राप्त होतं, ते इथे सांगितलेलं आहे. कृपया श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. न उत्तम श्लोक वार्तानाम उत्तम श्लोक वार्तानां जुषतां तत्कथामृतम् अमृतम स्यात् संभ्रमो अन्तकालेऽपि स्मरतां तत्पदाम्बुजम्. कुणाला वाचायचंय का प्रभूजीज माताजीज? हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. गणेश कुलकर्णी प्रभूजी. हा. तसे घडले याचे कारण ज्यांनी उत्तम श्लोक भगवंतांच्या दिव्य कथांसाठी आपले जीवनच वाहून घेतले आहे आणि ज्यांनी त्यांच्या चरण कमळांचे निरंतर स्मरण करण्यात स्वतःला लीन करून घेतले आहे, त्यांना अंतिम समयी देखील भगवंतासंबंधी काही संभ्रम निर्माण होण्याची किंचितही शक्यता राहत नाही. तात्पर्य श्रीप्रभुपादद्वारा श्रीप्रभुपाद की जय. आयुष्याच्या अंतिम क्षणी भगवंतांच्या दिव्य रूपाचे स्मरण करून जीवनाची सर्वोच्च सिद्धी प्राप्त केली जाऊ शकते. शुकदेव गोस्वामींसारख्या मुक्तात्म्याने किंवा अधिकृत वैष्णव परंपरेतील भगवत भक्ताने गायलेल्या वैदिक सूक्तातून ज्याचे ज्ञान प्राप्त केले आहे, त्याला जीवनाची अशी सिद्धी प्राप्त करणे शक्य होते. आपल्याच मनाचे तर्क चालवणाऱ्या तार्किक पंडितांकडून वैदिक सूक्ते ऐकून काही लाभ होत नाही. वैदिक सूक्ते जेव्हा एखाद्या आत्मसाक्षात्कारी संत पुरुषांकडून श्रवण केली जातात आणि आपल्या सेवेने आणि शरणागतीने जेव्हा ती समजून घेतली जातात, तेव्हा त्यांचे यथार्थ आकलन होते. अशा रीतीने विनम्र शिष्य आपले संपूर्ण जीवन दिव्यत्वात व्यतीत करू शकतो. शास्त्रोक्त देण केलेला मनुष्य अगदी मृत्यूच्या समयी सुद्धा भगवंतांचे स्मरण करू शकतो, कारण मृत्यू समयी शारीरिक दुरवस्थेमुळे मनुष्याला स्मरण शक्ती क्षीण झालेली असते. सामान्य मनुष्याला अंतसमयी वस्तूंचे यथारूपात स्मरण ठेवणे कठीण जाते, परंतु भगवान किंवा त्यांचे प्रामाणिक भक्त अथवा सद्गुरूच्या कृपेने मनुष्याला अशी संधी सहजरित्या प्राप्त होते. परीक्षित महाराजांच्या बाबतीत असेच घडले. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. तर आपल्यापैकी प्रभूजीज माताजीज किती जणांनी कोणत्या व्यक्तीला मृत्यू प्राप्त करताना पाहिलंय का माहित नाही, परंतु भगवंतांच्या विशेष कृपेने मला लहानपणापासून बऱ्याचदा अशी संधी प्राप्त झाली. सर्वात पहिल्यांदा ज्यावेळेस मी 12वी मध्ये होतो, 17 वर्षाचा असताना, की ज्यावेळेस एका ठिकाणी मी शिकण्यासाठी राहायचो 11वी 12वीला, आणि त्या ठिकाणी आमचे जे घरमालक होते त्यांच्या आई, ज्या की खूप वृद्ध अवस्थेमध्ये होत्या, 85-90च्या वर वय होतं, त्यांचा मृत्यू होताना शेवटचे काही दिवस आणि शेवटच्या वेळ पण त्या ठिकाणी मी उपस्थित होतो आणि पाहण्यास मिळालं. तर इथे जे भागवतामध्ये सांगितलंय, की मृत्यू समयी शारीरिक दूर अवस्थेमुळे मनुष्याची स्मरणशक्ती क्षीण झालेली असते आणि अशा ठिकाणी सामान्य मनुष्याला खूप खूप अवघड आहे भगवंतांचं स्मरण करणं. भगवंतांचं स्मरण करायचं सोडा, स्वतःची सत्सद विवेक बुद्धी काय चाललंय बाहेर ते समजून घेणं पण खूप अवघड होऊन बसतं अशा मनुष्याला, ज्याचा की मृत्यू जवळ आलाय. कारण शारीरिक वेदना इतक्या होत असतात की आत्मा शरीर सोडून जाणं ही काही तेवढी साधी गोष्ट नाहीये, खूप भयंकर गोष्ट आहे. आणि बऱ्याच काही शास्त्रांमध्ये सांगितलंय की कितीतरी हजार विंचू, जवळपास 14,000 विंचू एकाच वेळेस चावताना, एक विंचू चावला तर किती आग होते हे आपण समजू शकतो. जसं की भगवंतांच्या कृपेने मला तरी चावलेलं नाही आतापर्यंत, परंतु गांधीन माशी वगैरे चावलेली आहे काही वेळेला जीवनामध्ये आणि खूप आग होते.
तर विचार नाही करू शकत आपण, की विंचू चावल्यानंतर ते विष किती बाधत असेल किंवा किती आग होत असेल. तर शास्त्र सांगतं, की अशा हजारो विंचू चावण्याचं जे दंश केल्यावर जे दुखणं आहे, तेवढी आग, तेवढं हे मृत्यूच्या वेळेला मनुष्याला अनुभवायला मिळतं. आणि अशा स्थितीमध्ये सदसद विवेक बुद्धी व्यवस्थित जागरूक ठेवणं हे सोपं नाहीये. आणि मी त्या आजींच्या पण केसमध्ये पाहिलं, की घरातले एवढे एवढे सदस्य त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होते, की तुम्ही रामाचं नाव घ्या, विठ्ठलाचं नाव घ्या. परंतु मनुष्य मनुष्य इतक्या कठीण परिस्थितीमध्ये असतो शरीराच्या क्षीण होत जाणाऱ्या अवस्थेमुळे, की त्या अवस्थेमध्ये पण म्हणजे 90च्या पुढे वय असताना मृत्यूच्या वेळेला त्या आजी आपल्या आईला आठवत होत्या. त्या होणाऱ्या त्रासामुळे, दुःखामुळे म्हणजे शारीरिक दुरवस्थेमुळे. तर इतकं कठीण परिस्थिती ती असते. सांगण्याचा अर्थ असा, हेतू असा, की भगवंतांचं नामस्मरण करणं, भगवंतांना आठवणं एवढं सोपं नाहीये मृत्यूच्या अवस्थेला. जर आपण आपल्या पूर्ण जीवनामध्ये उत्तम श्लोक भगवंतांच्या दिव्य गुणांचं जर कीर्ती गाण्याची, यशोगान करण्याची जर आपण सवय लावून नाही घेतली, तर अशा महान भक्तांना सोडून दुसऱ्या सामान्य व्यक्तींना भगवंतांना स्मरण करणं तेवढं सहज नाहीये. आणि त्याच्यानंतर बाकीचे पण अनेक उदाहरणं पाहिले मी, की एकदा अराउंड 22-23 वर्षाचा असताना एका पेट्रोल पंपाच्या तिथे गाडीमध्ये पेट्रोल भरत असताना, त्या पेट्रोल पंपाच्या जवळच एक ॲक्सिडेंट झाला आणि रात्रीची वेळ एका बसने एका सायकलवर जाणाऱ्या माणसाला उडवलं आणि अंगावरून चाक गेलं होतं. अवस्था खूप वाईट होती आणि तो मनुष्य जस्ट काही मिनिटांमध्ये जाणार हे कळालं होतं. तर जवळ जाण्याची पण हिंमत होत नव्हती. पण त्या व्यक्तीला म्हणजे पाणी मागण्याचा प्रयत्न करत होता आणि भगवंतांचं नाव ऐकायला मिळावं किंवा म्हणण्याचा प्रयत्न करावा म्हणून मी आणि आमच्यासोबत एक भक्त होते. त्यांनी प्रयत्न केला. परंतु कोणतीही गोष्ट ऐकण्याच्या, स्मरणात आणण्याच्या किंवा फॉलो म्हणजे आपल्या पाठीमागे म्हणण्याच्या अवस्थेमध्ये त्या व्यक्तीची अवस्था नव्हती, शरीराच्या झालेल्या दुरावस्थेमुळे. तर सांगण्याचा अर्थ असा, की सामान्य स्थितीमध्ये मृत्यूच्या वेळेला भगवंतांचं स्मरण करणं हे खूप खूप अवघड गोष्ट आहे, साधारण गोष्ट नाहीये. परंतु हे आपल्याला शक्य होऊ शकतं निश्चित, जर आपण अशा प्रकारच्या गुरु-शिष्य परंपरेमध्ये आलेल्या भगवंतांच्या भक्ताची जर आश्रय प्राप्त केला आणि त्यांचा आश्रय प्राप्त करून आपण पण जर भगवंतांचं अशा उत्तम श्लोक भगवंतांचं कथा, त्यांचं यशोगान म्हणण्याचा आपण जर प्रयत्न केला, आपले हातपाय चालू आहेत त्यावेळेस, त्यावेळेस श्रीमद भागवतम सांगतं, की अशा व्यक्तीला अशा कठीण समयी पण, मृत्यूच्या समयी पण भगवंतांचं स्मरण करण्यामध्ये काहीही अडचण येणार नाही. न उत्तम श्लोक वार्तानां जुषतां तत्कथामृतं स्यात् असंभ्रमो स्यात् संभ्रम अंतकालेपि स्मरतां तत्पदांबुजम. अशा व्यक्तीला संभ्रम प्राप्त होणार नाही. इतक्या कठीण शरीराच्या अवस्थेमध्ये पण संभ्रम प्राप्त होणार नाही, की काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, कोणत्या गोष्टींना आठवायला पाहिजे. सहज अशा व्यक्तीला भगवंतांचं स्मरण प्राप्त होईल, जर त्यांनी आपलं जीवन वेचलेलं आहे भगवंतांबद्दल चर्चा करण्यामध्ये. तर ह्या खूप खूप महत्त्वाच्या श्लोकासोबत आपण आजची चर्चा इथे कन्क्लूड करू. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभुजीज, माताजीज? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हा माताजी, हरे कृष्ण. प्रभूजी, माझा असा प्रश्न होता की आपण आता थोड्या वेळ आधी श्लोकामध्ये बघितलं की जसं सम्राट अशोकांनी बौद्ध धर्माला जे आहे पाठिंबा दिला, तर बरोबर. प्रभूजी जसं आपण बघू शकतो की जेव्हा महाभारत, जेव्हा भगवान श्रीकृष्ण या धर्तीवरती होते, तेव्हा वर्णानुसार जे आहे आयुष्य चालत होतं प्रत्येक माणसाचं. बरोबर. आणि त्याच्यानंतर आता आज आपण बघतो की शेकडो असे वेगवेगळे धर्म अस्तित्वात आहेत. खूप सारे आहेत. तर हे खंड कशामुळे पडले आहेत? म्हणजे जसं की आधी सनातन संस्कृती होती आणि आता आपण बघतो की शेकडो आहेत जे असे जे सनातन संस्कृतीच्या विरुद्ध सुद्धा काम करायला तयार आहेत. बरोबर. तर खंड कसे पडले बरं? तर हे पण कलियुगाच्याच प्रभावाचं एक कारण आहे माताजी. जसं की आपण पाहतो या ठिकाणी अध्यायामध्ये आपण पाहतो कलियुगाचा प्रभाव हळूहळू सुरू होणार आहे आता ह्या शृंगीनी केलेल्या त्याच्या हातून झालेल्या चुकीमुळे आणि जे की भगवंतांच्याच इच्छेने हे पण झालं.
तर आपण भागवतामध्ये विशेषतः 12व्या स्कंदामध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलंय, की कशा प्रकारे कलियुगामध्ये कलीच्या प्रभावामुळे जे भ्रमित झालेले जे लोक आहेत, ते धर्माच्या नावाखाली कसं वेगवेगळ्या पंथांचा आश्रय घेतील आणि शास्त्रांचे चुकीच्या प्रकारचे अर्थ काढून त्या धर्माच्या विरुद्ध विपरीत असं वर्तन त्यांचं असेल. एक उदाहरण देतो, की जसं की काही धर्मांच्या शास्त्रांचा चुकीच्या प्रकारे अर्थ काढून त्या धर्माचं पालन करणारे लोक अशा प्रकारची शिकवण प्राप्त करत आहेत, की जो कोणी माझ्या ह्या मानलेल्या धर्माचं पालन करत नाही, त्या व्यक्तीला जगण्याचा अधिकारच नाहीये. अशा प्रकारचा ते अर्थ काढतात, जे की शास्त्रामध्ये कुठंच असं दिलेलं नाही. प्रत्येक धर्माची शिकवण वस्तुतः जर पाहायला गेली, तर भगवंतांच्या प्रती सेवा, भगवंतांच्या प्रती समर्पित जीवन आणि सर्व प्राणीमात्रांना, केवळ मनुष्यांनाच नाही, सर्व प्राणीमात्रांना भगवंतांचेच अंश म्हणून जाणून घेण्याचं ज्ञान सर्वच ठिकाणी दिलेलं आहे. पण काही कलीच्या प्रभावाने प्रभावित झालेले लोक अशा धर्मशास्त्रांचा चुकीचा अर्थ काढून मग त्यांचं जे चुकीचं वर्तन आहे त्याला धर्मशास्त्राच्या आधारे, त्यांनी मानलेल्या आधारे हे खरं आहे दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि बाकीच्या लोकांना ठार मारतात, दहशतवाद वगैरे ज्याला आपण म्हणतो. तर ते कलियुगांच्या प्रभावानेच भ्रमित झालेल्या लोकांचं एक प्रकारे कार्य म्हणून पाहायला मिळतं आपल्याला. तर 2 गोष्टी आहेत. त्याचं पण शास्त्रात वर्णन आहे, की कशा प्रकारे चुकीचे मार्ग धर्म म्हणून उदयास येतील कलियुगामध्ये. हे तर झालं एका ठिकाणचा रेफरन्स 12व्या स्कंदामध्ये. अजून एका ठिकाणचा रेफरन्स देतो, की श्रीमद भागवताच्या 4थ्या स्कंदामध्ये जिथे पृथू महाराजांची कथा येते, त्या ठिकाणी पण तो प्रसंग येतो, की इंद्र, पृथू महाराज वेगवेगळे अश्वमेध यज्ञ करत असतात त्यांच्या प्रजेच्या भरभराटीसाठी. तर इंद्राचा असा समज होतो, की हे पृथू महाराज 100 अश्वमेध यज्ञ करणार आहेत. कदाचित यांना पण इंद्रपद प्राप्त करवायचंय. म्हणून 99 अश्वमेध यज्ञ होईपर्यंत तो शांत राहतो. परंतु 100वा अश्वमेध ज्यावेळेस यज्ञ सुरू होतो, त्यावेळेस इंद्र खोट्या संन्यासांचा वेशभूषा परिधान करून त्या यज्ञाचा जो अश्वमेध यज्ञाचा जो घोडा असतो, त्याला पळवून नेऊ लागतो चुकीच्या पद्धतीने इकडे-तिकडे खोटा वेश धारण करून. आणि पृथू महाराजांचा जो मुलगा असतो, तो इंद्राच्या पाठीमागे जाऊन हा घोडा पक पकडून परत आणत असतो. परंतु ज्यावेळेस तो घोडा पकडणार आणि परत आणणार, त्यावेळेस इंद्र पुन्हा दुसऱ्या कोणत्या संन्यासाच्या रूपामध्ये तिथे अवतरित होतात आणि त्या मुलाला वाटतं, की हे महान संन्यासीच आहेत म्हणून त्यांना दंडवत करण्यासाठी खाली वाकतो. पुन्हा इंद्र ते यज्ञाचा घोडा घेऊन छळाने तिथून पळून जातात. तर पृथू महाराज स्वतः यज्ञ कुंडाच्या तिथून उठून इंद्राला शासन करण्यासाठी आपली तलवार बाहेर काढतात आणि जे तिथं प्रीस्ट म्हणजे जे यज्ञ करणारे जे पुरोहित आहेत, ते पृथू महाराजांना म्हणतात, की आपण यजमान आहात. आपण या ठिकाणी यज्ञाचा परिसर सोडून जाण्याची गरज नाही. आम्हीच अशा प्रकारचे मंत्र म्हणतो, की तो इंद्र जिथे कुठे आहे तिथून ओढून या यज्ञकुंडामध्ये येऊन पडावा आणि तो मृत्यू व्हावा. तर सांगण्याचा अर्थ असा, की भागवतामध्ये त्या ठिकाणी पण तात्पर्यामध्ये सांगतात, की जेवढ्या चुकीच्या प्रकारे खोटा वेश धारण करून संन्यासी रूपामध्ये येऊन इंद्रानी फसवणूक करण्याचा प्रयत्न केला, छळ करण्याचा प्रयत्न केला. तो अश्वमेध यज्ञाचा घोडा चोरून नेण्यासाठी तेवढ्या प्रकारचे खोटे पंथ, संप्रदाय पण या पृथ्वीवर येत गेले. म्हणजे सांगण्याचा अर्थ असा आहे, की कलियुगाच्याच प्रभावाचा हा एक भाग आहे, की इतक्या साऱ्या प्रकारचे एकतर जे शास्त्राप्रमाणे प्रमाणित नाहीयेत, असे पण गोष्टी धर्माच्या रूपामध्ये उदयास आल्या आणि जे शास्त्राच्या अनुसार पण जे धर्म आहेत, त्याच्यातले पण काही ब्रँचेस, काही विभाग हे त्या विभागातले जे सदस्य आहेत, ते कलियुगाच्या प्रभावाने प्रभावित होऊन त्यांची मती भ्रष्ट झाली. हे पण सांगितलेलं आहे माताजी. हो प्रभूजी, पण त्यांचे पूर्वकर्मानुसार त्यांना फळ मिळालंय की कलियुगाच्या प्रभावामुळे ते जे आहे? दोन्ही कुणी मनुष्य हे नाही म्हणू शकत. समजा उदाहरणार्थ मी कोणतं चुकीचं कार्य नाही करू शकत आणि हे नाही म्हणू शकत, की मी कलियुगाच्या प्रभावाने प्रभावित होतो, त्याच्यामुळे तुम्ही मनावर घेऊ नका. कलियुगाच्या प्रभावाने प्रभावित
होऊन पण जर ते चुकीचं कार्य करत आहेत, त्याला त्यांचे कर्मफळ मिळणार निश्चित. ठीक आहे. तर आता जे त्यांचं वर्तन आहे ते दोन्हीचं मिश्रण आहे. त्यांच्या अगोदरच्या कर्मफळांचं फळ प्लस म्हणजे भागवतात हे पण सांगितलंय, की कलियुगाचा प्रभाव असाच कुणावर पण पडणार नाही. जर आपण भगवत भक्तीमध्ये व्यवस्थित जोडलेलो आहोत, तर भागवत पुन्हा पुन्हा सांगतं, की आपली मती भ्रमिष्ट होणार नाही. आत्ताच आपण श्लोक पाहिला 4था श्लोक, की मृत्यूसारख्या कठीण काळात पण असा व्यक्ती भ्रमिष्ट होणार नाही. परंतु आपण जर भगवत भक्तीचा ध्यास नाही घेतला, तर सामान्य अवस्थेमध्ये पण आपली मती भ्रष्ट होईल कलियुगाच्या प्रभावाने. ठीक आहे का माताजी? हो प्रभूजी, हरे धन्यवाद. कृष्ण, हरे कृष्ण. खूप खूप हरे धन्यवाद. हा माताजी, हरे कृष्ण, बोला. मला एक प्रश्न विचारायचा होता. परिकर आणि पार्षद हे दोन्ही एकाच अर्थाने वापरले जातात का शब्द? थोडासा फरक आहे. परिकर म्हणजे सहचारी, म्हणजे बरोबरीचे. उदाहरणार्थ तुमचे परिकर म्हणजे तुमच्या मैत्रिणी किंवा तुमचे फॅमिली फ्रेंड्स, घरातले वगैरे. तर हे परिकर झाले. परंतु पार्षद म्हणजे त्यांचे शिष्य, त्यांच्यापासून शिक्षण प्राप्त करणारे. तर हा थोडासा फरक आहे. ठीक आहे माताजी, सुषमा माताजी? हरे कृष्ण प्रभूजी, मग भगवंतांच्या बद्दल परिकर आणि पार्षद आपण कसं म्हणू शकतो? भगवंतांच्या बाबतीमध्ये तसं पाहायला गेलं तर प्रत्येकच व्यक्ती भगवंतांचे जे परिकर आहेत ते पण त्यांना सेवा भावेमध्येच सेवा करतात. तर परिकर म्हणजे उदाहरणार्थ भगवंतांच्या सोबत आध्यात्मिक जगतात राहणारे एक उदाहरण देतो. उदाहरणार्थ जय आणि विजय यांना आपण दोन्ही म्हणू शकतो. भगवंतांच्या सोबत राहत आहेत वैकुंठ लोकामध्ये, प्लस भगवंतांची सेवा पण करत आहेत द्वारपाल म्हणून. तर ते परिकर पण आहेत आणि पार्षद पण आहेत. पण या दोन शब्दांचा अर्थ इंडिव्हिज्युअली तो सांगितला, की परिकर म्हणजे सहचारी आणि पार्षद म्हणजे त्यांच्याकडून शिक्षण प्राप्त करणारे. ठीक आहे माताजी? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, आणि जे त्यांच्या बरोबर म्हणजे असं सांगितलं जातं गीतेमध्ये, की अर्जुन हे सुद्धा त्यांचे पार्षद होते. आणि तर मग परिकर पण त्याच आहे. अर्थाने का? हा, तर अर्जुन किंवा पांडव यांच्याबद्दल भागवतात पण सांगितलंय, भगवद्गीतेत पण सांगितलंय, की नित्य सिद्ध भक्त आहेत. म्हणजे भगवंत ज्या कोणत्या ब्रह्मांडामध्ये जाऊन लीला करत असतात त्या त्या ठिकाणी अर्जुन आणि बाकीचे पांडव हे त्यांच्या सेवेसाठी उपस्थित राहतात. तर ते पण भगवंतांचे परिकर पण आहेत आणि पार्षद पण आहेत. ठीक आहे. इनफॅक्ट भगवद्गीतेतला शेवटचा श्लोक पण हे सांगतो, की कशा प्रकारे जिथे कृष्ण आहेत तिथे अर्जुन पण आहेत. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धर. तर भगवंतांच्या नित्य सेवेमध्ये गुंतलेले असे भक्त आहेत माताजी. तर त्यांना तुम्ही दोन्ही शब्द वापरू शकता. ठीक आहे का सुषमा माताजी? हो हो प्रभूजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण, हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वंशा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. कृष्ण. हरे प्रभूजी, कृष्ण सादर प्रभूजी, प्रणाम. हरे धन्यवाद. कृष्ण, हरे कृष्ण. हरे कृष्ण, धन्यवाद. सादर हरे प्रणाम कृष्ण. प्रभूजी. धन्यवाद.